हॅलो स्टुडंट्स, गुड इव्हनिंग. आय होप यू आर डुईंग वेल. दिस इज युअर आशिष सर. आणि आज आपण खूप इंटरेस्टिंग थोडासा वेगळा पार्ट बघणार आहोत, ते म्हणजे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आता मी याला वेगळा का म्हणतो याचं लक्ष द्या. याचं कारण पण आहे. कारण याच्यामध्ये एक नवीन शब्द ॲड होणार आहे, तो म्हणजे पासून. काय? पासून. याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये सिन्स. काय म्हणतो? सिन्स. आता हा सिन्स कधी ना कधी तुम्ही बघितला असेल बघा, की जसं रस्त्याने चालले तुम्हाला आणि एखादी चहा दिसली, ओके, सपट चहा सिन्स 1990 काय असेल बघा. ओके, सिन्स पुढे तारीख दिलेली असते बघा, 1999 काहीतरी तारीख असते, बरोबर. तर याचा अर्थ काय असतो माहिती आहे का सिन्सचा, की इतक्या वर्षापासून आम्ही त्या गोष्टी कंटिन्यू करत होतो किंवा इतक्या वर्षाआधी आमची कंपनी स्टार्ट झाली होती. तर या प्रकारचं हा पासून वापरला जातो. पासूनला म्हणता सेन्स. आता इथं तो आपल्याला पासून वापरायचा आहे. कसा तो बघूया. सगळ्यात पहिले फॉर्म्युला चार्ट बघा. स्वतःसोबत मी परत बोलतो, फॉर्म्युला चार्ट राहू द्या, प्रिंट मारून घ्या. मी PDF पाठवलेली ग्रुपमध्ये. एक प्रिंट राहू द्या स्वतःसोबत. चला मग. पहिले फॉर्म्युला वाचून घेऊया. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ओके, इथे तुम्हाला सिन्स दिसणार नाही, कारण सिन्स आपल्याला डायरेक्ट वाक्यामध्ये वापरायचे, इंग्लिश वाक्यामध्ये. ओके, बघा मग आता हॅवॅस काय वापरायचा. मी तुम्हाला आधी पण सांगितलेले परफेक्टच्या एक्झाम्पल म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये सांगितलेले. एकदा तुम्ही मागे जा, मागे एकदा बघा. मी तुम्हाला लिहून पण दिलेले आणि तुम्ही पण चांगले लिहिले असेल. लक्षात ठेवायचा, ही, शी, इट, नाऊन असला तर काय वापरायचा? हॅज. परत रिपीट करतो, काय? ही, शी, इट आणि नाऊन असला सब्जेक्ट म्हणून तर काय वापरायचा? हॅज. आणि जेवढेही उर्वरित आहे त्यांना काय वापरायचा? हॅव. ओके, कळालं? तुम्हाला लिहून दिलेले, एकदा तुम्ही मागे जा, एकदा तुम्ही मागे बघून घ्या. ओके, प्लस नॉट हा ऑप्शनल आहे, निगेटिव्हला वापरावा लागतो. बीन हा कंपल्सरी आहे. वर्ब टाकायला त्याला आयएनजी लावायचा, हे पण कंपल्सरी आहे. ऑब्जेक्ट आपलं येणारच आहे. ओके, चला वाक्य बघूया, त्याच्याने बेटर कळेल. तो 10 वर्षापासून टाटा कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करत आहे किंवा नाही. हेल्पर बाय द वे एक जॉब पोस्ट असते. ओके, जसं प्लंबर असतो तसं एक हेल्पर म्हणून कंपनीमध्ये असतो. ओके, तो काम करतो थोडंसं जड उचलायचं, तर त्याला हेल्पर. तर तो 10 वर्षापासून टाटा कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करत आहे. आता काम करत आहे हे काय झालं रे, आपलं वर्ब झालं. ओके, कोण? तो काय झाला आपला सब्जेक्ट, बाकी सगळं काय झालं आपलं ऑब्जेक्ट. ओके, फॉर्म्युला बघा. जसाच्या तसा हा जो वरती फॉर्म्युला आहे तो इथं लिहायचा, असं रेष मारायची नाही. हा फॉर्म्युला इथं लिहायचा. ओके, बघा पॉझिटिव्ह घेऊया. तोला काय म्हणतो आपण? ही म्हणतो, बरोबर. ही आला म्हणजे काय वापरायचा? हॅज. मी बोललो ही, शी, इट आणि नाऊन असलं तर काय वापरायचा? हॅज. ही हॅज बीन जसाच्या तसा. आता काम करेल काय म्हणतो रे आपण? वर्क. काय म्हणतो? वर्क. वर्कला काय लावायचं मग? आयएनजी. तर वर्कचा काय झाला? वर्किंग. काय झाला? वर्किंग, कारण आपण आयएनजी लावला. ओके, इन मध्ये, मध्ये काय म्हणतो आपण? इन टाटा कंपनी. इन कोणती कंपनी आहे? टाटा कंपनी. ओके, ॲज अ हेल्पर म्हणून. ओके, आपण म्हणतो ना की हे म्हणून ते म्हणून, तर त्याला आपण ॲज अ म्हणतो. काय म्हणतो? ॲज अ. मग म्हणून कशा म्हणून? ॲज अ हेल्पर. ॲज अ हेल्पर सिन्स 10 इयर्स. आय नो वाक्य थोडं मोठं आहे, थोडं समजायला अवघड पण जात असेल, पण डोंट वरी, आपण अजून एकदा रिपीट करूया. बघा मग, तो म्हणजे ही, बरोबर. हिला काय वापरतो आपण? हॅज. ही, शी, इट, नाऊनला काय वापरतो? हॅज. आपण हॅज जसा तसा घेतला, बिन जसाच्या तसा घेतला. वर्ब म्हणजे काम करेल काय म्हणतो आपण? वर्क. ओके, वर्कला काय लावायला आपण? आयएनजी लावला, बरोबर. कुठं? इन कशात करतोय? टाटा कंपनी. कुठं करतोय? टाटा कंपनी. काय म्हणून? ॲज अ हेल्पर. काय? ॲज अ हेल्पर सिन्स पासून. आता पासून म्हणजे सिन्स किती वर्षापासून? 10 वर्ष. मग काय झालं? 10 इयर्स. हा शॉर्ट फॉर्म आहे इयर्सचा. इयर्सचं स्पेलिंग या प्रकारचं आहे. ओके, मिस्टेक करू नका. हा शॉर्ट फॉर्म आहे. बघा, निगेटिव्हमध्ये काय येईल? ही हॅज नॉट बीन. जसं तसंच वाक्य, काही बदल होणार नाही, फक्त नॉट जोडायचं आहे. कशानंतर? हॅज नंतर. ही हॅज नॉट बीन, सेम टू सेम कॉपी करायचं. वर्किंग इन टाटा कंपनी ॲज अ हेल्पर सिन्स 10 इयर्स, जसाच्या तसं. ओके, नेक्स्ट वाक्य बघूया. इझी आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे, फक्त समजून घेतलं पाहिजे तुम्ही. ओके, बघा नेक्स्ट आहे. थोडं आय थिंक दिसायमध्ये प्रॉब्लेम येतोय. ओके, थोडं प्रॉब्लेम येतोय, एक मिनिट. ओके, बघा आता. माझा मित्र लहानपणापासून माझी मदत करत आहे. ओके, तर बघा फॉर्म्युला घ्यायचा जसाच्या तसा. ओके, पॉझिटिव्ह. कोण रे? माझा मित्र. एक मिनिट, शिकले होते. ओके, बस. माझा मित्र. माझा मित्र म्हणजे कोण? माय फ्रेंड. माय फ्रेंड
ओके. नंतर काय झालं हा सब्जेक्ट आणि हे काय झालं मदत करणे वर्ब हे बाकी सगळं ऑब्जेक्ट. ओके. तर सगळ्यात आधी सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्ट काय आहे? माझा मित्र म्हणजे काय आलं? माझा म्हणजे माय, फ्रेंड म्हणजे मित्र म्हणजे फ्रेंड. ओके. मग माय फ्रेंड. आता माय फ्रेंड काय रे? नाऊन आहे. काय आहे? नाऊन एक नाम आहे. माझा मित्र काय एक नाम आहे. मग नामला काय वापरतो आपण? हॅज. बोललो ना ही, शी, इट आणि नाऊन असलं तर काय वापरायचा? हॅज. मग माय फ्रेंड हॅज बीन जसाच्या तसा. वर्ब काय रे? मदत करणे. मदत करणे इंग्लिशमध्ये काय म्हणता रे? हेल्प. काय म्हणता? हेल्प. हेल्पला काय लावायचा? आयएनजी लावायचा. ओके. हेल्पला काय लावायचा? आयएनजी. मग हेल्पचा काय होईल? हेल्पिंग. कोणाची? हेल्पिंग माझी मदत ना. मग काय आलं? माझीला मी. हेल्पिंग मी सिन्स पासून किती वर्षापासून? सिन्स चाइल्डहुड लहानपणापासून बोललेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा सांगायची राहून गेली तुम्हाला. हा जो सिन्स आहे ना, हा जो एक मिनिट हा लिहून घ्या अगोदर. पॉज करा पटकन हे उदाहरण लिहून घ्या. ओके. बघा मग एक महत्वाची गोष्ट अशी की हा जो पासून आहे ना रे, हा नेहमी कालावधी दर्शवायसाठीच वापरायचा. जसं 3 वर्षापासून, 4 वर्षापासून, 5 मिनिटापासून, 10 मिनिटापासून, 10 आठवड्यांपासून किंवा लहानपणापासून तसे शब्द वापरले काही प्रॉब्लेम नाही. पण चुकून सुद्धा असं नाही लिहायचं की पिंपळनेरपासून, पिंपळगावापासून, माझ्या गावापासून नाही. अंतर नाही दाखवायचं परत सांगतो. तुम्हाला अंतर नाही दाखवायचंय की किती अंतर आहे, काय अंतर त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. तुम्हाला जी गोष्ट दाखवायची ती म्हणजे कालावधी. ओके. किती काळ गेला, काय गेला, किती टाईम गेला तो दाखवायचा. टाईम दाखवायचा, कालावधी दाखवायचा. चुकून पण कोणीही असं या गावापासून, त्या गावापासून असं दाखवायचं नाही. ते पूर्णपणे चुकतं वाक्य. ओके. सो आय होप तुम्हाला हे सर्व कळालं असेल. खूप ईझी पार्ट आहे, जास्त काही डिफिकल्ट नाहीये. पण एक गोष्ट लागेल ती म्हणजे तुमची मेहनत. ओके. वाक्य बनवा, 10 वाक्य बनवा, मला सेंड करा. मी तुम्हाला चेक करून सांगतो. सो आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, सगळं कळालं असेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.